नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज. सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज. कराड उत्तरच्या राजकारणात नेमकं काय चाललंय? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपचं यश अपयश कोणामुळे? वाठार गटात बंडखोरी झाली का? जयपूरकरांना पाणी मिळणार का? एकंबी गटात पराभवाचं खरं कारण काय? या सर्व प्रश्नांची थेट, स्पष्ट आणि निर्भीड उत्तरं देत आहेत कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे. रॉयल महाराष्ट्र न्यूजचे संपादक इम्रान शेख आणि जे न्यूजचे संपादक जयदीप जाधव यांनी घेतलेली ही खास, थेट आणि बेधडक मुलाखत पहा फक्त रॉयल महाराष्ट्र न्यूजवर. दादा, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला आता घवघवीत यश मिळालं, त्याबाबत काय सांगाल? कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 9 जिल्हा परिषदचे गट येत आहेत. त्यातले काही पूर्ण 7 गट येत आहेत, 2 अर्धे गट आहेत. त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कराड उत्तरच्या जनतेनं आम्हाला साथ दिलेली आहे. जवळपास 6 भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे 8 सदस्य या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं घवघवीत यश या ठिकाणी आम्हाला जनतेनं, जे काय आम्ही विकासात्मक अजेंडा लोकांसमोर घेऊन गेलो आणि त्यामध्ये जे काय बरेचसे पारंपरिक विषय प्रलंबित होते त्यावर या 1.25 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं फोकस केलं. त्यामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, तसंच आदरणीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ, आदरणीय बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा, त्याच पद्धतीनं विखे पाटील साहेबांनी सुद्धा शेतीच्या पाण्याच्या अनुषंगानं फार मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलं. आणि या माध्यमातून जी कामं या 1.25 वर्षामध्ये काही मंजूर झाली, काही चालू झालीत आणि काही चालू होणार आहेत, या अनुषंगानं अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून मतदारांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कराड उत्तरमध्ये कौल दिलेला आहे. तुम्ही साधारणतः 1 वर्षभराच्या कार्यकाळात सुमारे 900 कोटी रुपयांची विकास कामं केली. असं असताना मग वाठार किरोली जिल्हा परिषद गटामध्ये आपला पराभव कसा आहे? बऱ्याच वेळा तिथली जी काही परिस्थिती राजकीय एखाद्या इलेक्शनच्या अनुषंगानं जी तयार होते, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी सकारात्मक परिस्थिती तयार होईल अशी परिस्थिती नाही. आज तुम्ही जर बघितलं तर पाल जिल्हा परिषद गट, मसूर, उंब्रज हे गट आमच्या राजकीय विरोधकांना किंवा आमच्या बरोबरच्याही काही मंडळींना वाटत नव्हतं हे निवडून येतील. तसं वाठार जिल्हा परिषद गट हा आम्हालाही वाटत नव्हतं जाईल, परंतु त्या वेळेला जे काही समीकरणं तयार झाली आणि त्या समीकरणाच्या अनुषंगानं त्यामध्ये आम्हाला पराभव आला आहे, मी तो मान्य पण करतोय. पण म्हणून त्या ठिकाणी असं काही परिस्थिती तयार झालेली नाही की फार मोठी राजकीय पडझड वगैरे काय झालेली आहे. 100% आमचा प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या गटानं ह्यावेळेला सुद्धा ताकदीनं काम केलेलं आहे. पण काही घटक थोडेसे आमच्यापासून बाजूला गेले असतील, कोण वैयक्तिक रिलेशनवर गेलं असेल, काही बाकीच्या अनुषंगाने गेले असतील आणि त्यातून हा तात्पुरता झालेला. आणि प्रत्येक इलेक्शनची गणित हे ज्या त्या पद्धतीने वेगळे असतात. कालच्या इलेक्शनचं गणित आज नाही, आता आजच्या ह्या जिल्हा परिषदचं उद्या ग्रामपंचायतमध्ये नसणार आहे. त्या गावामध्ये वेगळी समीकरणं तयार होतात. त्यामुळं असं काय फार मोठं काय झालं आहे असं मी मानत नाही. कारण तुम्ही जर बघितलं तर कराड उत्तरचा स्ट्राईक रेट हा 9 पैकी 6 सीट्स आलेले आहेत. लोकांनी चांगलं भरभरून दिलं आहे. आणि थोडा विरोधी पक्ष पण जिवंत राहायला पाहिजे, लोकशाही पण जिवंत राहिली पाहिजे. त्या अनुषंगाने त्यात काय फार मोठं मी मानत नाही त्यामध्ये काय नाही. तरी बी मताचा फरक कसा आहे? म्हणजे तुम्ही आता हनबरवाडी धनगरवाडी योजनेतनं पाणीचं पूजन केलं तिथं, त्यामुळे तरी एवढी कामं करून बी कसं काय मतात फरक पडला? असं बेसिकली मताचा फरक मी मगाशी सांगितलं तुम्हाला. शेवटी आज जर आपल्याबरोबरचे 10 जण वेगवेगळ्या दिशेने गेलेत तर प्रत्येकाचा थोडा थोडा शेअर हा असतोच. पण ही जरी बाजूला गेली तरी भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे आहेत. ज्यावेळेला इलेक्शन विधानसभा लागेल, लोकसभा लागेल, त्यावेळेला ह्यातली 95% लोक आमच्याबरोबर असणार आहेत. पुन्हा आहे त्यापेक्षा तुम्ही आज आम्ही कम्पॅरिझन एक करतो, जेवढी काही राष्ट्रवादीची बंडखोरे आहेत ते राष्ट्रवादीचे मत, भारतीय जनता पार्टीचे बंडखोर आहेत ते भारतीय जनता पार्टीचे मत. ह्या अनुषंगानं तुम्ही कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला ती पॉझिटिव्ह दिसतील. आता तुम्ही फक्त काय केलं, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या सीट्स आम्ही उभ्या केल्यात ती कॅल्क्युलेशन तुम्ही केलेली आहेत. पण आमचे जे बंडखोर आहेत ते उद्या तो मतदार आमचा आहे, भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा आहे. वरील इलेक्शनला काय एवढ्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी होत नसतात. आज 10 ठिकाणी जिल्हा परिषदला जिथं जिथं सदस्य उभे राहिले
आमच्यातलेच कुठं एक उभा राहिला आहे बंडखोर, कुठं 2 राहिलेत, काही ठिकाणी आमचीच माणसं अपक्ष राहिलेली आहेत. म्हणजे ते आमची मतं काय राष्ट्रवादीच्या बाजूने गेली असं म्हणायचं कारण नाही. ते भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे आहेत आणि ते उद्या आमच्या प्रवाहात येणार आहेत सगळी. वाटार जिल्हा परिषद गटामध्ये कोणी आता बंडखोरी केली असं वाटतंय का? काम सगळ्यांनी व्यवस्थित केलं? हा, आता ज्याला जो उमेदवार आवडला त्या दिशेनं काही मंडळी गेली. नाही, गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीला पूर्ण जिल्हाभर राष्ट्रवादीचे म्हणजे पूर्ण सदस्य बऱ्यापैकी जिल्हा परिषदेला आले होते. त्यावेळेला भीमराव काकांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एकमेव वाठार किरोली जिल्हा परिषद आणला होता. मग आता त्यांना त्यांची उमेदवारी नेमकं डावलल्यामुळे मग ते करंजचेच जिल्हा परिषद सदस्य होते. ते नेमकं ते का बरं डावलं त्यांच्या विचाराचं? मुळात चुकीच्या पद्धतीची माहिती तुमच्याकडे आलेली आहे. भीमराव काकांची उमेदवारी ना मी डावलली ना पक्षानं डावललेली आहे. त्यांनी स्वतः आदरणीय जयकुमार गोरे भाऊंच्या समोर नोटेला सांगितलं की बाबा आता मी काही उमेदवारी ही इथं लढवू शकत नाही, का तर वय मान बाकीच्या गोष्टी, त्यामुळे मी आशीर्वाद देण्याचं काम करणार आहे. आणि असं कुठंही आजपर्यंत झालेलं नाही की त्यांना आम्ही नका म्हणलोय, थांबा म्हणले किंवा आमचे कोण वरिष्ठ म्हणलेत, अशी काही परिस्थिती झालेली नाही. नाही, त्यांनी आर्वीत तर बोलताना म्हणलेलं ना की त्यांचे उमेदवार होते ते आर्वीतले हे उमेदवार पाहिजे ती पंचायत समितीला, जर ते असले तर मी वाटरबंद नसतो, पण ह्यांनाच मिळाले नाही. 10 वर्ष ह्यांना मी थांबवले, जर ह्यांना उमेदवारी मिळत नाही तर मी घेतली नाही असं त्यांनी सांगितलं सभेत ना. असा विषय झालेला नाही. संबंधित आर्वीच्या उमेदवारांना आदल्या दिवशी मी निरोप दिला होता, तुम्ही फॉर्म भरा. आता जर फॉर्मच नाही भरला तर तुम्ही उमेदवारी कशी देणार आहे, हा पण विषय आहे ना. आणि पर्सनली माझ्याकडून निरोप त्यांना होता की तुम्ही बाबा फॉर्म भरा. आणि एबे फॉर्म ज्या वेळेला कोरेगावला पाठवले तेव्हा कोरे पाठवले होते, असं काय कोणाचं नाव लिहून पाठवलेलं नव्हतं. वाठार किरोली बरोबरच एकंबी जिल्हा परिषद गटात सुद्धा भाजपनं शिवसेनेचे उमेदवार पडले. विधानसभेला तुम्हाला चांगलं पाठबळ प्रत्येक गावात मिळालं होतं, पण त्याची मतांची टक्केवारी आताच्या निवडणुकीत बघितली तर पूर्ण खालावल्याची जाणवते. म्हणजे अगदी विरोधी उमेदवारांना म्हणलं तर 8-8 हजारापर्यंत लीड आपल्या उमेदवारापेक्षा मिळालं. नाही काय, माझ्याकडे येतो एक तर 50% भाग त्या एकांबे जिल्हा परिषद गटाचं, आणि समोरच्या उमेदवारांनी 1-1.5 वर्ष त्या ठिकाणी तयारी केलेली होती. त्या अनुषंगानं महिलांच्या ट्रिप्स काढलेल्या होत्या, आणखी बऱ्याच काही राजकारणामध्ये लागतात ते सगळ्या ट्रिक्स वापरल्या होत्या. त्यामुळे तिथं रिझल्ट आलेला आहे. असा काय तो तिथं भारतीय जनता पार्टीला लोकांनी नाकारलं आहे किंवा राष्ट्रवादीला समोरच्या उमेदवारांना शेवटच्या दिवसापर्यंत माहीत नव्हतं पक्ष कुठला आहे ते उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर किंवा स्वतः त्या ठिकाणी 1-1.5 वर्ष केलेलं जे काय काम असेल किंवा काय केलेला कॉन्टॅक्ट असेल त्याच्यावर झालेलं आहे. त्याचं आणि आमचं ॲनालिसिस त्यामध्ये कुठं करायचा तुम्ही पण प्रयत्न करू नका, कारण त्याचा कुठंच मेळ वाचणार नाही. नाही, आमचं नसते, लोकांच्या चर्चा असते. थोडंसं आम्हाला विचारलं जातं, आता आम्ही उत्तरं देऊ शकत नाही म्हणून आम्ही प्रश्न विचारून तुमच्या माध्यमातून थेट जनतेचा तुमचं थेट संवाद साधतो. नाही, काय हरकत नाही. आता दुसरा विषय, तुम्ही निवडणुकीच्या दरम्यान ठिकठिकाणी प्रचार सभा घेतल्या, त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं होतं की केंद्रात आपली सत्ता आहे, राज्यात आपली सत्ता आहे, मतदारसंघामध्ये आमदार म्हणून आम्ही, तर खाली पण जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला आपलेच उमेदवार निवडून द्या, म्हणजे विकास कामं चांगली करता येते. आता पाण्याचा प्रश्न आहे, आता तुमचे उमेदवार समजा एकंबी जिल्हा परिषद गट असेल, वाठार किरोली असेल, तर आता तिथल्या लोकांना प्रश्न पडलाय की इथं आम्ही जर मतदान केलंय, काही लोकांनी केलं नसेल, आमच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही आता सोडवणार का? 100% जिथं जिथं आपण आत्ता ज्या पाणी योजना मंजूर झालेल्या आहेत किंवा ज्या ठिकाणी पाणी आरक्षित झालेलं आहे, काही योजनांची टेंडर निघालेत, काही टेंडर प्रोसेसमध्ये आहेत, ती गती आम्ही कुठेही थांबवणार नाही. शेवटी काम केल्यानंतर लोकांना समजणार आहे की बाबा आज पाणी आलं, आज एवढ्या वर्षानंतर पाणी येणार आहे काही ठिकाणी. त्या ठिकाणी आता उद्या नागझरी त्याचं सुधारित प्रशासकीय मान्यतेची कालच मी मिटिंग घेतली. आज ज्या काय पाणी योजना, जवळपास 12 पाणी योजना, आता त्यातल्या काही चालू पण झाल्या, काही योजना आता प्रस्तावित आहे, काही टेंडर झालीत, काही कामं चालू झालीत आणि काही अजून टेंडर निघायचे आहेत. त्या अनुषंगानं कुठं आम्ही, का तर आम्हाला विधानसभेला लोकांनी फार मोठ्या प्रमाणावर कौल दिलेला आहे, त्यामुळे आम्ही त्यांचं देणं लागतोयच ना ते. त्यामुळं, आणि मी जसं म्हटलं, आजचा ट्रेंड अगदी 2 महिन्यानं ग्रामपंचायती लागल्या तर तुम्हाला तोच ट्रेंड दिसेल अशी परिस्थिती नाही. लोकसभेला जर महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तुम्ही तर फार वेगळं चित्र होतं.
आणि लगेच 6 महिन्यात जी विधानसभा लागली त्यामध्ये फार वेगळा ट्रेंड आला. त्यामुळे आजच्या इलेक्शनचं उद्याची विधानसभा किंवा लोकसभा तुम्ही 3 वर्षानं जी आहे ती गेस करूच शकत नाही. जसं इलेक्शन खाली खाली जाईल त्या पद्धतीने वेगवेगळे फॅक्टर काम करत असतात. नाही, आरवीच्या सभेत तुम्ही म्हणलं नाही भारतीय जनता पार्टी जिथं पेरतं तिथंच उगवते, जिथं उगवतं तिथंच पेरते. मग आता भारतीय जनता आणि पार्टीला तुम्ही- आरवीनं नाही. मागच्या वेळेला जवळपास अगदी विधानसभेत 2 नंबरचं लीड दिलंय. त्यावेळेस तुम्ही म्हणलं जयपूरला की तुम्ही प्लस मध्ये द्या तरच तुम्हाला पाणी देईल. आता प्रश्न पडला तुम्ही त्यांना पाणी देणार का नाही देणार? अजून काही जयपूरला पाण्याची काही कुठनं आरक्षित झालेलं नाही. आता समजा हापशिंगपर्यंतचा जो काही विषय आहे पाण्याचा तो आज आरक्षित आहे, त्याचं ऑलरेडी टेंडर निघाले. ते कामसुद्धा येणाऱ्या 1-4 महिन्यात टेंडर फायनल होईल, वर्क ऑर्डर होईल, चालू होईल. आता कालच तुम्ही जर बघितलं तर अप्पर तहसीलचा आम्ही प्रयत्न बरेच दिवसापासून करत होतो अमृतचा. काल त्याचं नोटिफिकेशन पण आता थोड्या दिवसात निघेल. आज आम्ही कुठंही इलेक्शन जरी होतं तरी कुठल्या कामाचा पाठपुरावा करताना कमी पडलो नाही. अगदी तुम्हाला सांगतो, कालच जे काय 125 कोटीचं उमरेजचं सेगमेंटल ब्रिजचं टेंडर आहे त्या टेंडरला केंद्रीय मंत्रिमंडळाची काल मान्यता मिळाली. तर ते मिनिट्स माझ्याकडे येतील जे झालेले आहेत. आले की आम्ही फ्लॅश करणार आहे. येणाऱ्या 20 मार्चला त्याची वर्क ऑर्डर होऊन काम चालू करायचं, भूमिपूजनाचा कार्यक्रम घ्यायचं आम्ही नियोजन करतो. त्याचं 15 ऑगस्टला तुम्ही म्हणलं की रहमतपूरला बी देतो सब स्टेशन सब तहसील म्हणून देतो म्हणून तुम्ही 15 ऑगस्टच्या असेल. हा, तर त्याचं ऑलरेडी आता प्रिपरेशन चालू आहे. कालच त्याचा सुद्धा मी आढावा घेतला आहे. प्रस्ताव ऑलरेडी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तो गेला होता. त्यामध्ये काही क्युरीज आल्यात तर त्याचा प्रांतांच्याकडे तो परत प्रस्ताव आला आहे कोरेगावला. ह्या 2 दिवसात क्युरीज निघतील, जिल्हाधिकारी कार्यालयात जाईल, तिथनं मंत्रालयात जाईल आणि हा शेवटी पॉलिसी डिसिजन असतो. आता 53 एका वेळेला आता अप्पर तहसील आणि माझ्या माहितीप्रमाणे 4 का 5 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केलेत. ह्याची प्रोसेस चालली ती बऱ्याच दिवसापासून चाललेली आहे. हे सुद्धा जेवढ्या लवकरात लवकर करून घेता येईल त्यासाठी पाठपुरावा आम्ही करणारच आहे, रहमतपूरसाठी सुद्धा. रहमतपूरमध्ये जे आज तुम्ही भूमिपूजन केलं त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी चर्चा होती की हे 3ऱ्यांदा भूमिपूजन आहे, तर ते ह्यावेळेला विषय मार्गी लागेल का पुन्हा भूमिपूजनाचा काय तिथं विषय निघेल? माझ्या माहितीप्रमाणे ही जे आज झालेले जे काही भूमिपूजन आहेत ते मी तर पहिल्यांदाच हजर आहे याला. आणि ही सगळीच मंडळी पहिल्यांदाच. ठीक आहे, कामाची चर्चा झाली असेल, मंजूर झाले म्हणून फ्लेक्स लागले असतील, प्रसिद्धी झाली असेल, पण माझ्या माहितीप्रमाणे ह्या जागेवर मी तर आज पहिल्यांदा गेलो आहे जिथं जिथं आज नारळ फोडले तिथं. आणि माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे, नारळ फोडलेलं काम पण पूर्ण होतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला मागाशी तिथं सांगितलं की त्या बगीच्याचं मागं कधी 8-10 वर्षापूर्वी भूमिपूजन झालं होतं, तेच विषय ते 2 पण पुन्हा कामच झालेलं नाही. मग आता ती जरा तुम्हाला बाकीची जी त्यावेळेला होती त्यांना विचारावं लागेल माझ्यापेक्षा. आता तुम्ही केलं भूमिपूजन म्हणून म्हटलं मार्गी लागणार का पुन्हा भूमिपूजनाचा गाडा घालायचा? आज कार्यक्रम झालाय, ही कामं तुम्हाला 15 ते 20 दिवसाच्यात, अगदी उद्याच मी म्हटलं असतं, पण थोडेसे काय आम्हाला वाटत होते की बाबा चेंजेस करावेत. आमच्या तिथं आता नवीन नगराध्यक्ष आलेत, त्यांच्याबरोबर असणारे बॉडी आहे, त्यांना वाटलं की आणखी ह्याच्यापेक्षा चांगलं काय करू शकतो, तर किरकोळ दुरुस्त्या त्यामध्ये करायच्या. त्या अनुषंगानं पण त्या 15 ते 20 दिवसामध्ये ही कामं चालू झालेली आपल्याला पाहायला मिळतील आणि येणाऱ्या 3-4 महिन्याच्यात पूर्ण पण झालेली बघायला मिळतील. त्यावेळेला पण तुम्ही वेळ द्या, उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी तुम्हाला बोलवतो. धन्यवाद.